मुंबई पुणे मिसिंग लिंकचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। मुंबई पुणे प्रवास आणखी सुसाट। लोकार्पणानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा मिसिंग लिंक वरून एकाच कारमध्ये प्रवास। मुंबई पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद। जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून विश्वविक्रम। मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात राज्याचा वेगवान विकास। ट्विटरवर इन्फ्रामॅन देवाभाऊ ट्रेंडिंग। फडणवीसांच्या कार्याला नेटिझन्सचा सलाम। मुंबईहून पुण्याकडे जाताना मोठी वाहतूक कोंडी। एक्सप्रेस वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा। मिसिंग लिंकच्या उद्घाटनाच्या दिवशी प्रवाशांना वाहतूक कोंडीचा फटका। मुख्यमंत्र्यांनी मागितली प्रवाशांची माफी। मी सुप्रियाताईंना सांगू इच्छितो की सुप्रियाताई, तुम्ही शेवटल्यांदा ट्रॅफिकमध्ये अडलात। तुम्ही ज्यावेळी मुंबईहून पुण्याहून मुंबईला जाल त्यावेळी तुम्हाला ट्रॅफिकमध्ये अडण्याची कधी वेळ येणार नाही। गप्पा मारत मारत नवीन मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक कोंडीचा फटका बसलेल्या सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाताना वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या सुप्रिया सुळे। मुंबई गोवा महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी। भरणे नाक्यापासून पुढे वाहनांच्या लांबच लांब रांगा। गेल्या 3 तासापासून महामार्गावर वाहतूक ठप्प। निवडणुका संपताच महागाईत मोठी वाढ। व्यावसायिक सिलेंडरच्या दरात तब्बल 993 रुपयांची वाढ। हॉटेल, रेस्टॉरंट आणि लहान व्यावसायिकांना फटका, तर सर्वसामान्यांचं बाहेरचं खाणं महागडा। 50 किलो उच्च दर्जाचं कोकेन जप्त। एनसीबीची मोठी कारवाई। जप्त केलेल्या ड्रगची किंमत तब्बल 1745 कोटी। अमित शहांनी ट्विट करत दिली माहिती। आणि नागपुरातील नंदनवन परिसरात आई आणि मुलीची आत्महत्या। लग्न झालेल्या इंजिनियर मुलीला सासरच्यांकडून त्रासाला कंटाळून दोघींनी आत्महत्या केल्याची माहिती। आता सुरुवात झाली राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते। आता मुंबईमध्ये जनगणना 2027 मोहिमेचा शुभारंभ झालाय। दोन्ही मान्यवरांनी डिजिटल स्वगणना केली आहे आणि मोहिमेला सुरुवात केली आहे। 1 मे ते 15 मे 2026 दरम्यान नागरिकांसाठी ऑनलाईन स्वगणना टप्पा असणार आहे। 16 मे पासून 14 जून पर्यंत घर भेटी आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे। तर दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027 मध्ये प्रत्यक्ष जनगणना होईल। मुंबईत सुमारे 25,000 कर्मचारी प्रगणक म्हणून कार्यरत झालेले आहेत आणि ते आता तुमच्या घरी येऊन तुमची गणना करणार आहेत। मात्र त्यापूर्वी तुम्ही स्वगणना करू शकता आणि त्यानंतर हे कर्मचारी घरी आल्यावर त्यांना तुम्ही तुमची गणना दाखवू शकता, ती पडताळणी होईल। तर बातमी आहे नंदुरबारमधनं। इथं नवापूर तालुक्यामध्ये 3 पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय। आता अशामध्येच या 3 पोल्ट्री फार्मच्या 1 किलोमीटर परिसरामध्ये जवळपास 6 पोल्ट्रीतल्या 1,40,000 कोंबड्यांची कलिंग प्रक्रिया प्रशासनाकडून केली जाणार होती। मात्र आता 24 तास उलटून गेले आणि अजूनही कलिंग प्रक्रिया सुरू झाली नाही। त्यामुळे प्रशासन बर्ड बाबतच उदासीन आहे असं चित्र समोर आलं। काय म्हणणे भाई आपलं की प्रशासन किती सतर्क दिसते या सगळ्या बाबतीत? सतर्क म्हणजे हे तो कसं आमच्यासाठी पहिले तो एक तो वाईट दिवस आहे काल नवापूरसाठी की काल दुपारी भोपाळ लॅबचे रिपोर्ट आला आणि बर्ड फ्लू H5N1 यांनी डिक्लेअर केलं। अत्यंत दुर्दैवी बाब आहे। त्यानंतर आज सकाळी आमदार साहेब, तहसीलदार साहेब, PI साहेब सर्व 9-9:30 वाजता इथे येऊन गेले आणि सांगितलं होतं की लवकर आम्ही पंचनामे वगैरे जे काय आहे ते प्रोसेस करू आणि गव्हर्नमेंटने जे काही कलिंगचे जे आम्हाला मोबदला देणार आहे, अंडीचे जे मोबदला देणार आहे ते सर्व माहिती त्यांनी आम्हाला दिली आणि आता हळूहळू जे काही आहे ते प्रोसेस करू। पण आता संध्याकाळपर्यंत कोणी आल्या दिसत नाही।
भाई साधारणतः नवापूरमध्ये किती सगळे उद्योग आहेत आणि किती कोंबड्या आणि किती अंडी आहे आजच्या घडीला आणि किती मोठा फटका आहे सगळ्या पोल्ट्री व्यवसायाला बसणार आहे? साधारणतः नवापूर तालुक्यात 27 ते 30 पोल्ट्री फार्म आहे आणि जवळजवळ आहे ते एक्झॅक्ट तो सांगता येत नाही, पण 10 ते 12 लाख लेअर कोंबड्या आहे नवापूरला. पण त्याच्यात हे जे कंटेनमेंट झोन आहे आताच्या नवीन गव्हर्नमेंटचे रूल्स प्रमाणे इथे जे आहे डायमंड पोल्ट्री फार्म त्याच्यापासून 1 किलोमीटरच्या आत जे काही पोल्ट्री फार्म्स येत आहेत त्याच्यात ते लोक कलिंग करणार आहे. त्याच्यानंतर बाकी जे आहे त्यांना सर्वेलन्स झोन्समध्ये त्यांनी वॉच याच्यामध्ये ठेवलं आहे. 1 किलोमीटरची जे रेंज आहे त्याच्यात हे लोक कलिंग करणार आहे. खरं तर नवापूरचा जो मोठ्या प्रमाणात जो पोल्ट्री व्यवसाय होता तो पूर्णपणे या तिसऱ्यांदा आलेल्या बर्ड फ्लूमुळे कोलमडला आहे. मात्र याकडे प्रशासन तितक्या गांभीर्याने बघताना दिसून येत नसल्याचं चित्र नवापूरमधनं सध्या समोर येताना दिसून येत आहे. निलेश पवार, न्यूज 18 मराठी, नवापूर, नंदुरबार. आता बातमी जळगावमधने. इथं महापालिकेत अटलांटा प्रकल्पात महापालिकेच्या भूमिकेवर भाजप नगरसेवकांनी संशय व्यक्त केला. रस्ते डांबरीकरणामध्ये फसवणूक झाल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली होती आणि याबद्दल मुख्यमंत्र्यांनी गुन्हा दाखल करायचे आदेश आयुक्तांना दिले होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सुद्धा महापालिका प्रशासनानं अटलांटा कंपनीसाठी 11 कोटी 15 लाखांचा धनादेश मुंबई हायकोर्टात जमा केला असा आरोप नगरसेवक अरविंद देशमुख यांनी केलाय. तर कोर्टाच्या आदेशानंतर धनादेश जमा करण्यात आलेला आहे आणि लवकरच अटलांटा कंपनी विरोधात तक्रारही दाखल करणार आहे, तसं महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरेंनी म्हटलंय. आपल्या त्यांच्याकडे इतकी मोठी रक्कम घेणे बाकी असताना जळगावच्या जनतेच्या कष्टाच्या घामाचे पैसे आहे, जळगावच्या शहराच्या विकासाकरता पैसे आहे आणि पैसे या ठिकाणी आपले घेणे बाकी असताना आपण त्यांना पैसे दिले आणि मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की या संदर्भामध्ये तात्काळ गुन्हा दाखल करा. मात्र अद्याप 2 दिवस झाले गुन्हा दाखल झाला नाही. महानगर प्रशासनाला या संदर्भात गुन्हा दाखल करावाच लागेल. आज जर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही पुन्हा एकदा मुख्यमंत्री महोदयांना भेटू. कोल्हापूरच्या पुलाची शिरोळीमध्ये लैंगिक शोषण प्रकरण झालं होतं, त्याबद्दल आता अधिक माहिती समोर येते. इथे गोपीचंद पडळकरांनी जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेतली आणि धमकी दिलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसह पीडित महिलांचीही भेट घेतली. पोलीस अधीक्षकांसह SIT सोबत या प्रकरणाबाबत चर्चा केली असं पडळकर म्हणाले. पोलिसांकडून अजूनही प्रकरणाचा तपास व्यवस्थित सुरू आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. तिथं एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे, त्यालाही काही रात्री काही लोकांनी धमकावलेलं आहे. त्याच्या घरी भेटून आलो, काही पीडित महिलांना भेटून आलो. आता कोल्हापूरचे SP साहेब आणि त्यांची सर्व टीम आहे त्यांच्याशी या विषयामध्ये चर्चा केलेली आहे. तर पोलिसांच्या माध्यमातून या सगळ्या प्रकरणाचा व्यवस्थितपणे तपास सुरू आहे. माननीय SP कोल्हापूर यांनी SIT नियुक्त केलेली आहे. ॲडिशनल SP, 2 DYSP आणि त्यांच्यासोबत सगळी टीम 12 लोकांची नेमलेली आहे आणि व्यवस्थितपणे या सगळ्या बाबींचा तपास सुरू आहे. आमची सर्वांची शंका अशी आहे की 15-20 मुलींना या प्रकरणामध्ये टार्गेट केलेलं आहे, तर त्याचा तपास पोलिसांनी करावा. तर माननीय SP महोदयांचं म्हणणं आहे की आम्ही खोलामध्ये जाणार आहोत. त्याच्या पाठीमागं कोण आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये, त्याला कोण सपोर्ट करतं आहे, त्यानं व्हिडिओ करण्याचं कारण काय, व्हिडिओ करून मुलींना ब्लॅकमेल करण्याचं कारण काय, किंवा ज्या मुली त्याच्या या सगळ्या सापळ्यात अडकलेल्या आहेत त्या मुलींच्याकडूनच परत हिंदू मुलींना टार्गेट करणं, त्यांना धर्मांतरण करण्यासाठी दबाव टाकणं, त्यांना मांस खाणं वगैरे असे जे प्रकार केलेले आहेत. पालघरमधनं बातमी. इथं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एक घटना घडली. चिंचपाड्यामध्ये मिनी ट्रॅव्हलर बस इथून वाहतूक करत होती. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला आणि ट्रॅव्हलर बसचा टायर फुटला, त्याच्यामुळे हा अपघात झाला. भरधाव वाहनाची मिनी ट्रॅव्हलरला धडक बसली आणि या धडकेत 16 जण गंभीर आहेत. जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आणि ही दृश्य आपण अपघाताची सध्या पाहतोय. ही दृश्य आपण अपघाताची पाहतोय. या अपघातामुळे बराच काळ या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. मिनी ट्रॅव्हलरला धडकल्यामुळे हा अपघात झाल्याचं पाहायला मिळतंय.
पालघर जवळची ही दृश्य आहेत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला आणि त्यानंतर मोठी वाहतूक कोंडी या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान वाहतूक पोलीस या ठिकाणी वाहतूक कोंडी सोडवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर करत आहेत.